नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आत्तापर्यंत मी ऑटोकॅडचे जे काही व्हिडिओ बनलेत किंवा जे काही व्हिडिओ बनलेत त्याच्यामध्ये मी हिंदी आणि इंग्लिशमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं. आज मी तुम्हाला मराठीमध्ये सांगणार आहे की ऑटोकॅडचा 2D फ्लोअर प्लॅन विथ फर्निचर लेआउट कसा तयार करायचा. मग त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला ऑटोकॅड ओपन केल्यानंतर हे अशा प्रकारची स्क्रीन दिसणार. हे 2D इंटरफेस आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला या वर्कस्पेसमध्ये जायचं. इथं वर्कस्पेस आणि इथं ड्राफ्टिंग आणि अॅनोटेशनला क्लिक करायचं, म्हणजे तो सेट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला युनिट सेट करायचं. युनिट सेट करण्यासाठी UN एंटर आर्किटेक्चरल युनिट सेट करायचे, कारण आपल्याला फूट आणि इंचामध्ये करायचे. फूट इंच आणि आपली इन्सर्शन स्केल म्हणजे मिनिमम डायमेन्शन. एखादं मी व्हॅल्यू टाकली याच्यामध्ये आणि ते व्हॅल्यूला सिम्बॉल दिलाच नाही युनिटचा, तर ऑटोकॅड काय करणार, सॉफ्टवेअर तो व्हॅल्यू इंच मध्ये आयाशी घेऊन टाकणार आणि इंच मध्ये तुम्हाला आउटपुट देणार. आणि फूट मध्ये जर द्यायचं असेल तर तुम्हाला फूट मध्ये कन्वर्ट करायला लागेल. त्यानंतर ओके करायचं. त्यानंतर आपल्याला डायमेन्शन स्टाईल सेट करायची. त्यासाठी D एंटर मॉडिफाय ट्रायबल युनिट, ते तुम्हाला आर्किटेक्चर डायमेन्शन स्टाईल, कारण आर्किटेक्चर मध्ये प्लॅन करतो आपल्याला आर्किटेक्चर मध्येच हवं आहे. डायमेन्शन 0 फीट 0 इंचेस. ओके. सेट करंट आणि क्लोज. यानंतर आपल्याला लेअर तयार करायची. आपल्याला हा प्लॅन तयार करायचा आहे. याच्यामध्ये प्लॅनची साईज किती आहे, 28 फूट बाय 10 इंच बाय 43 फूट 10 इंच. आणि या किचन, टॉयलेट, बेडरूम या सर्व आणि जे डायमेन्शन नाहीत ते आपण ॲझ्युम करणार आहेत. आता इथं वॉशिंग एरियाची विड्थ आपल्याला दिली नाही. हे टोटल विड्थ आपल्याला माहित आहे, लेंथ माहित आहे, विड्थ दिलेली नाही. मग ही विड्थ आपण 3 फूट घेणार आहोत. नंतर भिंतींचा थिकनेस, या भिंतींचा थिकनेस आपण 6 इंच घेणार आहोत. आणि ह्या आउटर भिंती, इनर भिंतींचा थिकनेस जनरली 4 इंच किंवा 6 इंच असतो, तर आपण तो 6 इंचच घेणार. याच्यामध्ये 6 इंच. आणि हे डायमेन्शन जे दिलेत ते इनर टू इनर डायमेन्शन असतात. मग त्यासाठी सुरुवातीला आपल्याला लेअर तयार करायचं. लेअर कुठल्या लागणार आपल्याला, वॉल, विंडो, डोअर, फर्निचर, डायमेन्शन, टेक्स्ट, हॅचिंग या सर्वांच्या लेअर लागणार आहे. स्टेअरकेस त्याची एक लेअर लागणार आहे. आणि जी पॅरापेट वॉल असेल किंवा हे पोर्च असेल तर त्याची लेअर लागेल. तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला लेअर्स तयार करायचे. मग त्यासाठी तुम्हाला या लेअर प्रॉपर्टी मध्ये जायचं. लेअर प्रॉपर्टीज मध्ये गेल्यानंतर इथं क्रिएट, हे सर्व काय आहे त्याचे फक्त आपल्याला या 4च गोष्टी महत्वाच्या आहेत सध्या. नवीन लेअर तयार करणे, फ्रीज करायची लेअर, म्हणजे थोडक्यात आपण ऑफ करतो जस्ट काही टाइम बी आहे ते हे आहेत. ऑफ कर, ऑन ऑफ, फ्रीज आणि ऑन ऑफचं काम जवळजवळ सारखंच आहे. जर लॉक करायचं, लॉक केलं की त्याच्यामध्ये चेंजेस काय करू शकतो, प्रिंट घेऊ, प्लॉट घेऊ शकतो आपण. कलर चेंज करायचा असेल तर त्या लेअरचा लाईन टाईप घ्यायची. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला येणार न्यू लेअर आणि 2 लेअर डिफॉल्ट दिलेले असेल, म्हणून ऑटोकॅडचे ते बाय डिफॉल्ट लेअर दिलेले, म्हणून ऑटोकॅड मध्ये जे काही ड्रॉइंग करतो आपण त्याचा कलर व्हाईट असतो. मग लेअर 1 आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि त्याच्या लेअर 1 टाका 2D वॉल. कॅप्स लॉक ऑन करू आपण. 2D वॉल. नंतर इथं लेअर टाका 2D डोअर. नंतर 2D, कारण 3D मध्ये पण आपण अशा लेअर करू शकतो, त्यामुळं 2D चे होईल 2D. आणि आपण या सिरीज मध्ये हा प्लॅन मी पूर्ण तुम्हाला टोटल दाखवणार या व्हिडिओमध्ये. आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये याच प्लॅनला आपण 3D मध्ये कन्वर्ट करणार होतो. 3D मॉडेल, एक्सटेरियर मॉडेलिंग करणार, इंटेरियर नाही, एक्सटेरियर मॉडेलिंग. आणि इंटेरियर मॉडेलिंग नेक्स्ट व्हिडिओ, 3rd व्हिडिओ मध्ये. तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त 2D प्लॅन कसा करायचा, काय करायचा तो मी दाखवणार. लेअर 1 लेअर. आता 2D विंडो झाली. विंडो आपण चज्जा करायचं. चज्जा 2D 3D 2D चज्जा.
सनशेड्स. नंतर त्याच्या झाल्या त्यानंतर टेक्स्ट म्हणजे रूम नेम. नंतर डायमेन्शन्स. त्यानंतरची लेअर असेल हॅचिंग. त्यानंतरची असेल स्टेअरकेस ब्लॉक म्हणून आपण स्टेअरकेस ब्लॉक. आणि नंतरचे असेल फर्निचर. आपल्याला या लेअर ऑफ. आता आपण पहिल्यांदा भिंत वॉल तयार करणार आहोत. मग आता याच्यामध्ये आपलं एक राहिलं होतं. या लेअरला आपल्याला 2D वॉल याला आपण कलर सेट करू, लाल रेड कलर. विंडो नेक्स्ट कलर तुम्ही कोणताही सेट करू शकता कलर. हे डिफॉल्ट आहे बाय डिफॉल्ट. विंडो नंतर डोअरचा कलर हा देऊ. ओके. नंतर छज्जाचा कलर हा देऊ. ओके. नंतर छज्जा, डोअर, वॉल, विंडो झालं तर डायमेन्शन साठी कलर हा देऊ. नंतर टेक्स्ट साठी पण आपण सेम कलर यूज करू डायमेन्शन टेक्स्ट साठी. नंतर हॅचिंग साठी हा कलर देऊ. स्टेअरकेस ब्लॉक साठी आपण हा कलर यूज करू. आणि नंतर तर राहिलेले आपले फर्निचर ब्लॉक. तर फर्निचर ब्लॉक साठी आपण याच्यातून कलर चूज करू. हा कलर चूज करू फर्निचर ब्लॉक साठी. ओके. करेक्ट. तर डिफॉल्ट आणि 0 लेअर कलर फक्त. त्यानंतर तुम्हाला आता कलर इथं आपण वॉल 2D वॉल. आता आपली प्लॅन बघूया. प्लॅन मध्ये काय सांगितलंय 28 फूट 10 इंच आणि हा 43 फूट 10 इंच आहे. मग आता रेक्टँगल घेऊन पण करू शकता. मग आपण काय करू, एक रेक्टँगल करू 43 फूट 10 इंच बाय 28 फूट 10 इंचाचा. मग आता रेक्टँगल कमांड एक बेस पॉइंट द्यायचा. आणि आता पहिलं डायमेन्शन हाईट झाले ते आपलं 28 फूट 10 इंच टॅब 43 फूट 10 इंच एंटर. आपला ब्लॉक तयार झाला. आता आपल्याला याला ऑफसेट द्यायचं आहे कारण वॉल थिकनेस. मग त्यासाठी याला पहिल्यांदा तुम्ही ऑफसेट कमांड घ्या. ऑफसेट किती द्यायचा 6 इंच. जाऊन 6 इंच टाका. एंटर. ऑब्जेक्ट सिलेक्ट. ऑफसेट आतमध्ये पाहिजे का बाहेर पाहिजे, आतमध्ये पाहिजे म्हणून 6 इंच आतमध्ये क्लिक करा. एस्केप की दाबायची. आणि त्यानंतर आता जे डायमेन्शन नाहीत आपल्याला इथं काही डायमेन्शन मिसिंग आहे तर आपण ते डायमेन्शन ऍझ्युम करूया. आता हे या वॉल पासून ही वॉल किती वर आहे, आपण हे 3 फूट डिस्टन्स घेऊ. किती घेऊ 3 फूट. मग इथून आपल्याला 3 फुटाचा एक ऑफसेट घ्यायचा. त्यानंतर आपल्याला एक ऑफसेट घ्यायचा आहे 6 इंचाचा वॉल थिकनेसचा. मग आपल्याला ऑफसेट 3 फूट एंटर. हा ऑफसेट असेल. तर आपल्याला आपण जो ऑप्शन घेतला तो पूर्ण का म्हणून त्यासाठी काय करायचं आपल्याला, हे जे ऑब्जेक्ट आहे पॉलीलाईन झाली त्याला सिंगल लाईन मध्ये डिवाइड करायचं किंवा ब्रेक करायचं. मग त्यासाठी काय करायचं आपल्याला एक्सप्लोर कमांड. मग तुम्हाला तो ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा
आणि हा एक्सप्लोड कमांडवर क्लिक करायचं. एक्सप्लोड. आता तुमचं ऑब्जेक्ट हे झालं. आता आपण हे ऑब्जेक्ट सिलेक्ट करा किंवा ऑफसेट कमांड सिलेक्ट करा आधी, नंतर 3 फूट एंटर, आणि त्यानंतर डबल एंटर, 6 इंच त्याचा ऑफसेट टाकायचा, वॉल थिकनेस एंटर. परत तुम्हाला त्या कमांड मध्ये जायची, सिलेक्ट करायची जायची गरज नाही. मग तुम्हाला आता त्यानंतर एस्केप की, त्यानंतर प्लॅन बघायचा. आता याच्यानंतर ही टॉयलेट ब्लॉकची साईज दिलेली आहे. टॉयलेट ब्लॉकची साईज दिलेली आहे. ही साईज आपल्याला माहिती किती आहे किंवा ही किती आहे ते आपल्याला माहिती. मग आपण काय करू, ही जी लाईन आहे किचनची जी लाईन, ही लाईन सुरुवातीला आपल्याला जे इजिएस्ट वे, सो आपली ही लाईन आपल्याला हे अजून हे 3 फीट आहे, तर आपण हे पण 3 फीट ऍझ्युम करू. 3 नाही 6, म्हणजे आपण हे 4 फूट ऍझ्युम करू. 4 फूट, हे 4 फूट ऍझ्युम करू. मग त्यानंतर तुम्हाला इथं 4 फुटाची ऑफसेट टाकायचं. मग तुम्हाला ऑफसेट 4 फूट एंटर, करेक्ट. त्यानंतर एंटर एंटर 6 एंटर, करेक्ट. त्यानंतर आपल्याला ही किचनची रूम डायमेन्शन किती, 10 फूट 8 इंच आणि 10 फूट 8 इंच असं असतं. पहिलं डायमेन्शन X असतं, दुसरं डायमेन्शन Y असतं. 10 फूट 8 इंच आणि हा 10 फूट. मग हे 10 फूट आपण एंटर करणार आहोत. 10 फुटावर एक ऑफसेट घेणार आहोत. मग आता आपण ऑफसेट 10 फूट एंटर 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 एंटर, करेक्ट. त्यानंतर आपल्याला हा 10 फूट 8 इंचावर आणि नंतर परत एक ऑफसेट आहे कुठला, 10 फूट 8 इंचावर, आणि दुसरा ऑफसेट घ्यायचा आपल्याला 6 इंच आपण थिकनेस घेणार आहोत. मग इथून ऑफसेट 10 फूट 8 इंच एंटर 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 6 एंटर. त्यानंतर ही लाईन आपल्याला नको आहे, आणि जर डायरेक्ट डिलीट केली तर सर्व जाईल. त्यासाठी आपल्याला ट्रिम कमांड, ट्रिम, नंतर ऑब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं. करेक्ट. हे ऑब्जेक्ट आपण सिलेक्ट करायचं. त्यानंतर हे आपल्याला टॉयलेट, ही भिंत आपण तयार केलेली आहे. ही भिंत आपण टोटल घेतली, तर इथून 6 फुटाचा ऑफसेट आहे. नंतर त्याला 6 फूट बाय 10 फूट 2 इंच, म्हणजे 6 फूट आहे ऑफसेट, 6 फूट. आणि नंतरच आपलं डायमेन्शन बेडरूमचं आहे असं राहणार आहे. त्यानंतर इथून आपल्याला 6 फूट डिस्टन्स टाकायचं, ऑफसेट टाकायचं. ऑफसेट 6 फूट एंटर 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 6 इंचेस एंटर एंटर केली. त्यानंतर आपल्याला ही लाईन आपल्याला नको आहे, ही लाईन आपल्याला, आणि ही लाईन डिलीट करायची. परत ट्रिम, आपण ट्रिम केलेलं, जे काही एक्स्ट्रा मधलेले असतात ते आपण परत एकत्र डिलीट करू. त्यानंतर 1 2 3 रूम तर आपल्या झालेले आहेत, म्हणजे 1 2 3 हे झालेले आहे. त्यानंतर हे 2 लाईनची पण आपल्याला गरज नाही. त्या लाईनचं इथून ऑफसेट आपल्याला 14 फूट 10 इंच आणि 10 फूट 5 इंच आहे. मग इथून आपल्याला 14 फूट 10 इंचाचा ऑफसेट टाकायचा, नंतर 6 इंचाचा ऑफसेट टाकायचा. आपल्याला ह्या 2 लाईन नको आहेत, मग ह्याला परत ट्रिम एंटर, कंट्रोल S. त्यानंतर आपल्याला इथून 14 फूट
10 इंच आणि 10 फूट 5 इंच. इथून 14 फूट 10 इंच ऑफसेट टाकू. ऑफसेट 14 फूट 10 इंच. एंटर एंटर एंटर. 6 इंच ऑफसेट वॉल थिकनेस. नंतर एंटर एंटर. 10 फूट 5 इंच. एंटर एंटर एंड डबल एंटर. 6 इंचाचा ऑफसेट. एंटर. ठीक आहे. आता आपल्याला ही लाईन वरच्या नको. मग त्यासाठी काय करू आपण, ह्या लाईन इथं ट्रिम करू. या लाईन तुम्हाला. त्यानंतर ह्या 2 लाईन सिलेक्ट करू. डायरेक्टली डिलीट करू. ह्या लाईन आपल्याला जॉईन करायचे. चुकून आपण डिलीट केली. 2 लाईन सिलेक्ट करा आणि तुम्हाला जॉईन कमांड करायचे. JOIN. एंटर. किंवा इथं तुम्ही मॉडिफाय पॅनल मध्ये गेला तर इथं जॉईन कमांड आहे. करेक्ट. ती लाईन आपण जॉईन केली. त्यानंतर 14 फूट 10 इंच आपण टाकलेले हे डायमेन्शन. पण हे डायमेन्शन आपल्याला स्टेअरकेसचा ब्लॉक पण त्यांनी दिलेले आहे त्यानुसार. मग त्यासाठी आपल्याला या लाईन कडून ऑफसेट घेऊ. या लाईन कडून ऑफसेट किती घ्यायचे आपल्याला, तर आपल्याला हे थोडं झूम करू आपण. 5 फूट 4 इंच असा आहे आणि हे 3 फूट 10 इंच आहे. मग 5 फूट 4 इंच. 5 फूट 4 इंच. ही लाईन तर बरोबर आहे आपली. म्हणजे ह्या 2 लाईन आपल्या डिलीट करू. काही गरज नाही. ही लाईन परत तुम्हाला जॉईन करायला लागेल. त्यासाठी काय करायचं, एंटर एंटर. सिलेक्ट लाईन सिलेक्ट करायची. जॉईन कमांड. एंटर. त्यानंतर किती ऑफसेट टाकायचं आपल्याला, 5 फूट 4 इंच. मग ऑफसेट 5 फूट 4 इंच. एंटर एंटर एंटर. 6 इंचाचा आपला भिंत. त्यानंतर समी सांगितलं ट्रिम मध्ये फक्त आपण ही लाईन करू. कारण आपण जर ट्रिम केली तर याच्या पलीकडचं ते ट्रिम होणार नाही. त्यासाठी लाईन सिलेक्ट करा. एंटर. लाईन सिलेक्ट करा आणि डिलीट. साधं डिलीट बटन प्रेस करायचं. त्यानंतर ट्रिम. ह्या ट्रिम सध्या आपण हे आता ट्रिम कमांड ऑन आहे आपली. तर आपण हे सर्व ऑब्जेक्ट आपल्याला नको आहेत त्या दिसतात आपल्याला, त्या आपण ट्रिम करून घेऊ. ही गरज नाही. आपण बघू परत प्लॅन पुढे असेल. त्यानंतर आपल्याला 3 फूट 10 इंचाचा ऑफसेट. नंतर थिकनेस हा OT असेल. 3 फूट 10 इंचाचा ऑफसेट. मग आपण 3 फूट 10 इंचाचा ऑफसेट. इथून 3 फूट 10 इंचाचा ऑफसेट. मग ऑफसेट 3 फूट 10 इंच. एंटर. सेम ऑफसेट आपल्याला इकडून टाकायचा. मग तो पण घेऊ लगेच. नंतर एंटर एंटर. 6 इंचाचा वॉल थिकनेस. हे झालेलं आहे. नंतर आपण जे नको आहे ट्रिम करून. करेक्ट. आणि हा आपला OT असेल. मग त्यासाठी काय करू, त्याला एक सिम्बॉल देऊ. एक लाईन ड्रॉ करू इथं. तशीच लाईन आपण इथं ड्रॉ. आपला OT झाला.
त्या OTS ची लेअर आपण बाय डिफॉल्ट सेट करू. सॉरी, इथं आपल्याला इथं आहे 0, म्हणजे तो व्हाईट मध्ये आपल्याला दिसून येईल OTS. त्यानंतर आपल्याला हा ड्रॉइंग हॉल तयार करायचा, म्हणजे आपलं लिव्हिंग रूम. तो लिव्हिंग रूम तयार करण्यासाठी इथून आपल्याला ऑफसेट घ्यायचा 14 फूट 10 इंच आणि राहिलेल्या पोर्शन मध्ये आपण स्टेअरकेस बसू शकतो, किंवा तो घेतला जरी नाही तरी चालेल. स्टेअरकेसचा हा जनरली ही विड्थ आहे स्टेअरकेसची. ती स्टेअरकेसची विड्थ आपली असते 3 फूट. आणि आता हे जे प्लॅन मध्ये आहे, म्हणजे प्लॅन मध्ये आपल्याला ट्रेड्स दिसतात. ट्रेड्सची विड्थ असते 1 फुटाची, म्हणजे 10 इंचाची किंवा 11 इंचाची. शक्यतो आपण 1 फुटाचा घ्यायचा. 1 फूट 1, 2, 3 आणि ही जी लेंथ आहे ती 3 फुटाची आहे, म्हणजे ही विड्थ आहे. विड्थ 3 फूट 3 फूट 3 फूट. मग हे आपण तयार करून घेऊ स्टेअरकेस लगेच. मग त्यासाठी काय करायचं आपल्याला, इथे लेअर प्रॉपर्टी मध्ये जायचं, स्टेअरकेस. मग त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा इथून इथून आणि इथून 3 फुटाचे ऑफसेट पाहिजे. पण जेव्हा तुम्ही ऑफसेट टाकणार आहे तर ते लेअर, जरी तुम्ही लेअर सेट केली तरी ती लेअर सेम येणार, हीच लेअर, कारण यातून ऑफसेट घेतोय आपण काय ऑफसेट घेऊ 3 फूट, एंटर. हे लेअर आपण सिलेक्ट, नंतर आपण या तिन्ही लाईन सिलेक्ट करायच्या आणि याला सेट करू स्टेअर ब्लॉक. एस्केप. आता स्टेअर ब्लॉकची लेअर आपली ऑन आहे. त्यानंतर हे लाईन आपल्याला नको आहे, स्टेअरकेस आपली इथेच बनवायचं आहे. ठीक आहे, मग काय करायचं आपण ट्रिम. ट्रिम मध्ये फक्त ही ट्रिम करायची आणि नंतर ही लाईन सिलेक्ट, एस्केप दाबायचं, सिलेक्ट करायची आणि डिलीट करायची. करेक्ट. ही पण आपल्याला लाईन नको आहे. ठीक आहे, आपण ते पण ट्रिम करू. ठीक. त्यानंतर आपल्याला हे 1-1 फुटाचे ट्रेड घेत होते. किती आहे ते ट्रेड? 1, 2, 3, 4, 5. तर आपल्याला 5 ट्रेड आहेत. मग इथून 5 ट्रेड घ्यायचे आपल्याला. ठीक आहे, मग काय करायचं, ऑफसेट कमांड घ्यायची. ऑफसेट आपल्याला ऑफसेट कितीच टाकायचं आहे? 1 फुटाच टाकायचं आहे. 1 फूट, एंटर. 1, 2, 3, 4, 5. त्यानंतर ट्रिम, म्हणजे ट्रिम करायचं. करेक्ट. आता याच्यामध्ये आपल्याला ऑफसेट 1-1 फुटाचे ऑफसेट आपल्याला टाकायचे. मग आपण काय, ऑफसेट 1 फुटाचा ऑफसेट आहे, एंटर. हे कमी जास्त होऊ शकतो. मग त्यासाठी डिस्टन्स आपण कमी घ्यायचं. पहिल्यांदा आपण डिस्टन्स बघू काय, डिस्टन्स स्केल हे आहे 4 फूट 5 इंच. 4 फूट 53 इंचाचे. 53 भागिले 54, 954 म्हणजे 9 इंचाचा ट्रेड घेऊ आपण इथे. 9 इंचाचा घेऊ. तर तुम्हाला ऑफसेट 9, एंटर. त्यानंतर ह्या लाईन्स ह्या ट्रिम करायच्या. ट्रिम आणि आपला तयार झालेले ब्लॉक. करेक्ट. याच्यामध्ये पण आपण जसं 9 इंच आहे, हे 1 फूट चालू शकतो, आपला काही प्रॉब्लेम नाही. हे आपला स्टेअरकेस ब्लॉक झालेला आहे. पण स्टेअरकेस ब्लॉक आपल्याला पूर्ण करायचं आहे. मग त्यासाठी काय करायचं, तुम्ही पॉली लाईन घ्या. पॉली लाईन इथं सिलेक्ट करायचं, इथं इथं इथं. ठीक आहे.
हे आपला स्टेअरकेस ब्लॉक तयार आहे. नंतर आपल्याला वॉल डिफॉल्ट लेअर सेट करायची आणि आता पुढचं ड्रॉइंग करू. याच्यामध्ये आपल्याला आता इथून आपल्याला बेडरूम किती आहे तर 10 फूट 11 फूट 3 इंच. मग इथून 11 फूट 3 इंचचा एक ऑफसेट टाकायचा आणि इथून 10 फुटाचा ऑफसेट टाकायचा. इथून या लाईन पासून 10 फूट, या लाईन पासून 11 फूट 3 इंच. 10 फूट 11 फूट 3 इंच. आपल्याला आता ऑफसेट 11 फूट 3 इंच एंटर आणि इथून एंटर 10 फूट एंटर. करेक्ट. आपल्याला वॉल थिकनेस घ्यायचा आहे. एंटर 6 एंटर. करेक्ट. आणि आता जे नको आहेत लाईन त्या ट्रिम करायच्या. केअरफुली तुम्हाला ट्रिम करायला लागतील. जर अंडो केला तर त्यासाठी काय करायचं आपल्याला ही लाईन जोडायची. तर ही लाईन जोडणार कशी तर आपण त्यासाठी फिलेट कमांड यूज करायची. फिलेट एक लाईन सिलेक्ट करा, दुसरी लाईन सिलेक्ट करा, फिलेट झाली. एस्केप. कोणत्याही कमांड मधून बाहेर यायचं असेल तर एस्केप आणि कंट्रोल एस दाबायला विसरायचं म्हणजे कंट्रोल एस. त्यानंतर तर हा जास्त राहिलेला आपला हा 43 फुटाचा आहे. 43 फुटाचा पॅच आपला इथपर्यंत आहे. हे एक्स्ट्रा आहे. हे एक्स्ट्रा आहे. हे आपण 5 फूट एक्स्ट्रा पकडू घेऊया. ठीक आहे. हे 43 फूट तुमचं इथपर्यंतच आहे. नो प्रॉब्लेम. नंतर इथून 5 फुटाचा एक ऑफसेट टाकून ही लाईन कम्प्लीट करून घेऊ आपण. इथून आपण काय करू पहिल्यांदा आपल्याला लॉबी तयार करायची आहे. इथून 7 फूट 11 इंच 11 फूट 3 इंच आहे ते टाकलेच आहे आपण. 7 फूट 11 इंच. तर इथून 7 फूट 11 इंच म्हणजे ऑफसेट 7 फूट 11 इंच एंटर 6 एंटर. वॉल थिकनेस. आपल्याला परत फिलेट करायचं. आपण फिलेट करताना काय करणार फिलेट ही लाईन ही लाईन आणि ही लाईन आणि ही लाईन फिलेट करायची. मग आता फिलेट ही लाईन ही लाईन. करेक्ट. जे नको आहेत लाईन ते आपण ट्रिम करायचं. ठीक आहे. नंतर आपल्याला ऑफसेट 5 फुटाचा आपण एक्स्ट्रा घेणार आहोत. हे पहिल्यांदा एक्सप्लोर करायचं. एक्सप्लोर. तुम्ही आता पहिल्यांदा ऑफसेट घेऊ आणि नंतर डिलीट करू. ऑफसेट 5 फीट एंटर. त्याच्यात एंटर 6 इंच एंटर. वॉल थिकनेस. नंतर ही लाईन आणि ही लाईन आपण डिलीट करू. आता फिलेट ही लाईन आता फिलेट करताना फिलेट आणि नंतर तुम्हाला एम टाईप करायचं. एम म्हणजे मल्टिपल. एंटर. एंटर झाल्यानंतर ही लाईन आणि ही लाईन एंटर. म्हणजे फिलेट कम्प्लीट. मल्टिपल फिलेट करायचं असेल तर प्रत्येक फिलेट लाईन सिलेक्ट करायची गरज नाही. हे आपला प्लान टोटल झालेला आहे.
म्हणजे एक आउटलाईन तयार झालेली आहे. करेक्ट. ही आउटलाईन प्लॅनची तयार झाली. एका विंडो मध्ये बसलं असं ही आउटलाईन तयार झाली. आता आपल्याला डोअर्स करायचे. इथे एक डोअर आहे, इथे एक डोअर आहे. हे डोअर काढू आपण. या डोअर नंतर हे डोअर तयार करू. नंतर विंडोज पण दाखवू. विंडोज सहसा फक्त इथे या साईडला जागा नसल्यामुळे आय थिंक दोनच विंडो दाखवलेले आहेत. इथे एक विंडो दाखवलेली आहे आणि इथे एक विंडो दाखवलेली. या साईडला एक विंडो, आपण सर्व साईडला विंडो. इथं विंडो आहे, इथं विंडो आहे, इथं आहे. या रूमला इथं विंडो आहे. लॉबी साठी हे ओपनिंग आहे. हे पोर्च असल्यामुळं हे तुम्हाला ओपनिंग आहे. म्हणजे साईडला विंडो दाखवायची गरज नाही. त्यांनी जे दाखवले ते प्लॅन मध्ये करू. इथे एक विंडो, इथे एक विंडो आणि पहिल्यांदा डोअर कम्प्लीट करू. हे डोअर हे सो विंडो सोप्यात विंडो करून घेऊ. पहिल्यांदा विंडो मध्ये हे व्हेंटिलेटर आहे. व्हेंटिलेटरची साईज किती असते आपली 2 फूट बाय 1.5 फूट आणि विंडोची साईज असली आपण घेणार आहोत 4 फूट बाय 4 फूट. आपण आता ऍक्च्युली आपल्याला एक्सटेंड करायला लागते काही. आपण या लाईन एक्सटेंड करून ही लाईन आहे. ही लाईन नको आहे आपल्याला, नाही लाईन, ही लाईन आहे. तर मग काय करायचं, आपण ट्रिमच्या इथं एक्सटेंड आहे. एक्सटेंड नंतर आता ट्रिम मध्ये जाईल. आता ट्रिम कमांड मध्ये जायचं. ट्रिम मध्ये आपण तिथं सिलेक्ट करणार परत एकदा. मग काय करायचं, आपल्याला एक्सटेंड कमांडच आपल्या ट्रिमचं काम करेल. त्यासाठी काय करायचं, शिफ्ट की प्रेस करायची आणि तुम्हाला जे नको आहे ते झालं. त्यानंतर आपल्याला हे एक्सटेंड करायचे आहे. आपल्याला एक्सटेंड करायचे झाले. त्यानंतर ट्रिम ज्या एक्स्ट्रा लाईन्स आहेत ते आपण कट करू. त्यानंतर इथं आपल्याला डोअर तयार करायचं. डोअरच्या ती विंडो करणार आहोत आपण. इथं विंडो, इथं व्हेंटिलेटर करणार आहोत. मग व्हेंटिलेटर करताना एक पॉलीलाईन घ्यायची. आपल्याला सुरुवातीला विंडोज 2D वॉल आहे, 2D विंडो लेअर करंट करायची. त्यानंतर पॉलीलाईन घ्यायची. मला 90 डिग्री मध्ये लाईन पाहिजे तर ऑर्थो मोड ऑन करायचा. आपली किती आहे 2 फूट घेऊया. 2 फूट एंटर. वॉलचा थिकनेस आपला 6 इंच आहे. एंटर. परत मी ट्रॅक करायचा. क्रॉस आला जॉईन करायचा. इथं हे विंडोचा सिम्बॉल आहे. अशा प्रकारे विंडो आपण ड्रॉ करायची. विंडो ड्रॉ केल्यानंतर व्हेंटिलेटर हे सिलेक्ट करायचं. याला कॉपी करायची. कॉपी करून सेंटर पॉइंट क्लिक करायचा. आता आपल्याला ऑर्थो मोड ऑफ करायला लागेल आणि हा सेंटर पॉइंट इथं क्लिक नाही करायचा. असं बसून विंडो इथं होईल. आपल्याला इथं विंडो बसून सेंटर पॉइंट मिळणार नाही आपल्याला. सेंटर पॉइंट हा ट्रॅक करायचा. पॉइंट ट्रॅक केला, ट्रॅक करायचा पॉइंट. ट्रॅक पॉइंट केला, इथं क्लिक, एस्केप. ते आपला डिलीट करू. आपल्याला इथे एक विंडो करायची आणि तिकडे एक विंडो. ही विंडो आपल्याला 4 फूट बाय 4 फुटाची करायची. परत पॉलीलाईन घ्यायची. ऑर्थो मोड ऑन करायचा. 4 फूट एंटर. 6 एंटर. परत तुम्ही 4 फूट एंटर. परत 6 एंटर. सेंटर, सेंटर. त्यानंतर तुम्ही सिलेक्ट करा पूर्ण. कॉपी करायची या साईडला. ऑर्थो मोड पुन्हा ऑफ करायचा.
हे पॅन कमांड आपण यूज करू शकतो. आणि नंतर तुम्हाला इथं मिड पॉइंटला सिलेक्ट करायचं. त्यानंतर सेम विंडो आपण इथं बसवणार आहोत. त्यासाठी तुम्हाला इथं क्लिक नाही करायचं, थोडा वेळ कर्सर इथं धरायचा, पॉइंट ट्रॅक होतो, क्लिक करा, पॉइंट तुम्हाला भेटलेला. कंट्रोल एस करा, सेव्ह करा. हे तुमचे विंडो झालेले आहेत. आपल्याला विंडो म्हणजे व्हेंटिलेटर इथे लागणार आहे. त्यासाठी हे व्हेंटिलेटर हे सिलेक्ट करा आणि याला कॉपी करायचं. कॉपी सिलेक्ट करा, व्हेंटिलेटर आले. हे OTS असल्यामुळे इथं व्हेंटिलेटर देऊ शकतो. त्यानंतर आपल्याला डोअर साठी ओपनिंग क्रिएट करायचं. डोअर साठी ओपनिंग पहिल्यांदा क्रिएट करू. डोअर कसे क्रिएट करायचे ते मी तुम्हाला शिकवतो. पहिल्यांदा ओपनिंग क्रिएट करताना डोअरचं ओपनिंग आपलं साईज किती आहे डोअरची, जनरली 3 फुटाचं विड्थ असते डोअरची. मग याच्यामध्ये आपण 2D डोअर ऑन करू. साईड पॉलीलाईन घ्या, ऑर्थो मोड ऑन, 3 फूट एंटर, 6 एंटर, 3 फूट एंटर, 6 एंटर. नंतर आपल्याला हा पॉइंट घ्यायचा, सिलेक्ट करायचं, कॉपी करा, हा बॉक्स, ऑर्थो मोड ऑफ करायचा, एंड पॉइंटला पेस्ट करायचं. त्यानंतर हे दुसरं डोअर आपल्याला इथं करायचं. त्यासाठी काय करणार आपण, याला मिरर करायचं. मिरर कमांड एक शिकवतो तुम्हाला. हे तुम्हाला सिलेक्ट करायचंय आणि हे विंडो साठी होऊन जाईल. पण ही पण पद्धत नाही, दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगतो. काय करायचं, मला एक लाईन्स कमांड सिलेक्ट घ्या. इथं फक्त ट्रेस करा पॉइंट, इथं ड्रॉ करा लाईन ड्रॉ. त्यानंतर ऑफसेट कमांड घ्यायची, 3 फूट ऑफसेट टाकायचं, क्लिक एंटर. आणि यानंतर ट्रिम, हे ट्रिम करून टाकायचं. करेक्ट. लाईन, या लाईन तुम्हाला जॉईन करू शकता, एक्सटेंड करू शकता, जॉईन करू शकता, जॉईन. करेक्ट. लाईन आपल्याला ही लाईन किंवा ही सिलेक्ट करा लाईन आणि याला 2D वॉल देऊन टाका. अशा प्रकारे तुम्हाला डोअर साठी ओपनिंग तयार करायची. इथं आपण डोअर फुल डोअर ठेवू. त्यासाठी लाईन घ्यायची, तुम्हाला करंट लेअर 2D वॉलची ठेवायची, 90 डिग्री मध्ये एंटर. त्याच कमांड मध्ये येण्यासाठी 90 डिग्री मध्ये लाईन. नंतर ट्रिम, तुम्ही ट्रिम करू शकता. तुम्हाला 2 डोअरचे सिम्बॉल कसे करायचे, हे विंडोचा सिम्बॉल दाखवला. डोअरचा सिम्बॉल कसा करायचा ते तुम्हाला मी शिकवतो. पहिल्यांदा डोअर क्रिएट करून घेऊ. नंतर आपल्याला इथं छोटस हे दिलेलं आहे, म्हणजे आपण हे 3 फुटाचं म्हणा, 3 फूट बाय हे 3 फूट बरोबर सेंटरला 3 फूट बाय 3 फूट. मग काय करायचं, आपल्याला इथून 3 फूट ऑफसेट टाकूया.
ऑफसेट 3 फूट आहे, एंटर. नंतर पुन्हा एंटर. वॉल थिकनेस 6, एंटर. करेक्ट. एंड देन ट्रिम. हे डोअर आपल्याला तयार झालेले 3 फुटाचे. आता आपण डोअर देऊ शकतो. वॉल सिलेक्ट करा, करेक्ट, किंवा एक्सटेंड करा लाईन. एक्सटेंड केल्यानंतर आपण ही लाईन डिलीट करा आणि या लाईनला ट्रिम करायचं. एक्सटेंड कमांड चालू आहे. एक्सटेंड सिलेक्ट, शिफ्ट, एंटर, शिफ्ट, करेक्ट. चालेल. त्यात आपल्याला इथे ओपनिंग करायचं. त्यासाठी काय करायचं, लाईन देन इथून आपल्याला ऑफसेट 3 फूट, एंटर. देन एक्सटेंड, शिफ्ट, कंट्रोल एस. दरवाजे आपल्याला 3 दरवाजे राहिलेले करायचे. आपल्याला आता खूप दरवाजे राहिलेत. इथे एक दरवाजा आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, आणि 2 दरवाजे इथं करायचे. करेक्ट. आपण काय इथं दरवाजा करायचे. आपण सुरुवातीला काय करू, ही लाईन एक्सटेंड करू दोन्ही साईड. एक्सटेंड, करेक्ट. तर ऑफसेट 3 परत एकदा करू. एक्सटेंड लाईन, देन ऑफसेट 3 फूट, एंटर. आणि अशा प्रकारे तुम्ही इथं दरवाजा करा. आपण काय करू, ऑफसेट घेतला. बाकी दरवाजा इथं ऑफसेट घेतला. त्यानंतर आपल्याला फक्त एक्सटेंड करायचे लाईन. एक्सटेंड, ट्रिम. ट्रिम कमांड मध्ये शिफ्ट, एक्सटेंड, ट्रिम. पॅन, शिफ्ट, एक्सटेंड, एंटर, सिलेक्ट. कंट्रोल एस म्हणजे आपले हे डोअर्स झालेले. डोअर्स आपले पूर्ण झालेले. करेक्ट. प्लॅन मध्ये डोअर्स सर्व पूर्ण झालेले आहेत. टेक्स्ट लिहायचं. टेक्स्ट लिहिताना आपल्याला कंट्रोल एस करू. नंतर टेक्स्ट दिसत नाही. TEXT साईज
एक साइज आपण 9 इंच एंटर. एक किचन त्यासाठी आपल्याला काय करायचे, टेक्स्ट लेयर ऑन करायचे. टेक्स्ट लेयर ॲज अ करंट इथं कॉपी करायचं आपल्याला. हे कॉपी इथं जिथं जिथं आपल्याला पाहिजे तिथं पेस्ट. WC bath. WC bath. Bedroom. Oh, okay. Toilet, bedroom, living room, lobby. Living room. I want to living room. Living room. Anyway, living room. Toilet. गेस्ट रूम जो बेडरूम पण करू शकता. गेस्ट रूम बेडरूम एक आहे म्हणून गेस्ट रूम नको. कंट्रोल एस लॉबी. पोर्च आणि इथं तुमचं पार्क. करेक्ट. त्याचे डायमेन्शन्स आपल्याला द्यायचे. डायमेन्शन देण्यासाठी मी काम करणार. डायमेन्शन आता जसे तर लिहिले तसे न दाखवता, डायमेन्शन न दाखवता डायरेक्ट डायमेन्शन फक्त सेट करायचे. कसे समजून डायमेन्शन त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला कलर तेच आहे पण लेयर आपल्याला डायमेन्शन लेयर ऑन करायचं. तर डायमेन्शन डायमेन्शन आपण देणार. टॉयलेट ब्लॉक डायमेन्शन सेम आता मी सेम डायमेन्शन करेक्ट.
स्टेअरकेसचे डायमेन्शन आपल्याला मिळाले. कंट्रोल एस डायमेन्शन आपण इझिली दाखवू शकतो लगेच. ही लाईन आपली ट्रिम करायची एखादी राहिलेली तुम्ही असे ट्रिम करू शकता जर एखादी तुमची राहिली असेल तर. त्यानंतर अगेन डायमेन्शन त्यानंतर तुम्हाला आपण डायमेन्शन तर विंडोचे डायमेन्शन फक्त राहिले. त्यासाठी काय करायचं, डायमेन्शन डोअरचे डायमेन्शन या प्रकारे तुम्ही डायमेन्शन दाखवू शकता. कंट्रोल एस. थोडक्यात आपलं हॅचिंग राहील. आपण काय करायचं आता, डायरेक्ट टेक कमांड हॅचिंग लाईन ऑन. नंतर तुम्हाला हॅचिंग सिलेक्ट करायचं, इथून पॅटर्न घ्या. क्लोज बाउंड्री नाही, क्लोज बाउंड्री कुठं नाही ते आपल्याला दाखवा. इथं क्लोज बाउंड्री नाही. त्यासाठी काय करायचं, आपण एक दोन तीन GOI एंटर. परत हॅच क्लोज बाउंड्री या लाईनला. याचे प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला. त्यासाठी तुम्ही सिलेक्ट करा, सिलेक्ट करा, एंटर. ऍक्च्युली नाही आलं पाहिजे. सेट करा. Pattern will same, but some area balcony it's above kitchen and dining work same. So copy dry wash area.
area. So you are having Ctrl S, back. यहाँ पे हम लोग लिख देंगे कॉपी करेंगे first floor text after this we draw